तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुत्वाकर्षण धड्याचा शेवट बघणार आहोत. थिओरिटिकली आपण याचे सगळे पार्ट या लेक्चर नंतर पाहिलेलेच असणार, पण यानंतर प्रश्नोत्तर त्याच्या संदर्भात तुम्हाला PDF प्राप्त होतील. त्यासोबत काही शाब्दिक उदाहरणांची जी गरज आहे, शाब्दिक उदाहरणं कसे सोडवायचे असतात याच्या क्लुप्त्यासोबत मी एक व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच तुमच्या ग्रुपवरती देईल. तर आपण आतापर्यंत काय काय बघित्तलं बघा. आपण पाहिलं की नेमकं गुरुत्वाकर्षण काय असतं, केपलरचे नियम आपण पाहिलेत, न्यूटनचे नियम बघितला, त्यानंतर आपण गुरुत्व त्वरण शिकलो, गुरुत्व त्वरणातील बदल बघितला, वस्तुमान आणि वजन या दोन संज्ञेतील फरकही बघितला. त्याच्यापूर्वी आपण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काय असते याचा देखील आपण अभ्यास केला आणि आज आपण बघायला चाललोय मुक्ती वेग नावाची संकल्पना. खरं तर माझा मागचा व्हिडिओ हा एक 20-25 मिनिटाचा होता. मुक्ती वेग समजून सांगण्यासाठी कमीत कमी अर्धा तासाची तरी गरज असते, म्हणून मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी हा बनवतोय. हा शेवटचा व्हिडिओ या धड्याचा असणार आहे, त्यामुळं याचं पुन्हा एकदा पहिल्यापासून लक्ष देण्याची तुमची गरजेची असणार आहे. मग बघा, मुक्तिवेग काय आहे. शब्दातच आहे मुक्तिवेग. मुक्ती द्या. कोणापासून मुक्ती द्यायची आहे? 2 वर्षापासून तर परीक्षेपासून तुम्हाला महाराष्ट्र सरकारने मुक्ती दिलीच आहे. इथं वस्तूला एका अदृश्य अशा बलाने धरून ठेवलंय. तो अदृश्य बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. या कुठल्याही वस्तूला बघा, मी कितीही जोरात जर फेकलं तर मी फेकलेली वस्तू ही खालीच येते. तुम्ही फेकलेली पण वस्तू खालीच येणार. पण तुम्ही ह्या धड्याच्या शेवटीच ह्या विज्ञान भाग 1 च्या शेवटी एक अवकाश बद्दल तुम्ही एक धडा शिकणार आहात. अंतराळ मोहिमा तुम्ही या नावाचा धडा शिकणार आहात. त्या धड्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आपल्याला पृथ्वीच्या कक्षेला ओलांडून बाहेर जायचं असतं, चंद्राकडे जायचं असतं, त्यानंतर मंगळ ग्रहाकडे जायचं असतं. पण जेव्हा आपण आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपला वेग काय असायला हवा. मग मला वस्तूला असा वेग द्यायचा, इतक्या वेगात वस्तू वरती फेकायची की एकदा वस्तू फेकली की ती खालीच यायला नको. मग एखाद्या वस्तूला गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करण्यासाठी जो वेग लागत असतो त्यालाच म्हणतात मुक्तिवेग. बघा, हा मुक्तिवेग बनवण्यासाठी आपण एक सूत्राचा जरा थोडासा अभ्यास करूया. बघा, आपण गतिविषयक तिसरा नियम वापरूया. v चा वर्ग बरोबर u वर्ग प्लस 2as. इथे मी एक वस्तू खालून वरती फेकतोय. मी वरती वस्तू फेकतोय म्हणून तिचं जे अंतर आहे ते उंचीवरती डिपेंड करते. अंतर आणि उंची ही एकच असणार आहे. ती पृष्ठभागापासून घ्यायची, हे लक्षात ठेवा. प्रत्येक शाब्दिक उदाहरणाला गरजेचं असतं की मी जेव्हा पण वस्तू वरती फेकतोय तिची वस्तूची उंची ही नेहमी जमिनीपासून मोजायला हवी, पृष्ठभागापासून मोजायला हवी. त्यानंतर वस्तू वरती जाते म्हणून गुरुत्वाकर्षण त्याचं जे असणार आहे म्हणजे गुरुत्व त्वरण जे असणार आहे त्या ए च्या जागी आपल्याला किंमत -g घ्यायची आहे बाळांनो. हे बरं महत्वाचं आहे. म्हणून v चा वर्ग बरोबर काय येणार, तो येणार u चा वर्ग त्या प्लस 2 a च्या जागी -g आणि s च्या जागी h ही किंमत घ्यायची. आता मी तुम्हाला मागेच सांगितलं की जर वस्तू एखाद्या खालून जर वर फेकायची तर वरती जाताना मात्र तिचा वेग हा खाली असताना सर्वात जास्त असणार आणि फार उंचीवरती जर गेली, वस्तूने जर डायरेक्टली आपल्या पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण कक्षात जर ओलांडली त्यानंतर ती वस्तू काही काळानं स्थिर होणार आहे. म्हणजे फार उंचीवर गेल्यानंतर तिचा जो वेग आहे तो पुढे जाऊन 0 होणार आहे. तो जाईपर्यंत 0 होणार नाही. म्हणून v ची किंमत तुम्हाला 0 घ्यायची आहे. मग इथं v चा वर्ग 0 चा वर्ग 0 बरोबर u वर्ग -g गुणिले 2 -2g. हे मायनस चिन्ह आपल्याला इथं लिहायचं आहे -2gh. बघा, हे सगळं पद मायनस मध्ये, तिकडे गेल्यानंतर प्लस मध्ये, तिकडे 0 आहे, फरक पडणार नाही. म्हणून मी याला असं लिहू शकतो u चा वर्ग बरोबर 2gh. आणि म्हणून जर मला फारच उंचावरती जर जायचं असेल तर h साठी मला सूत्र मिळतं बाळांनो u चा वर्ग भागिले 2g. जरा या सूत्राकडे लक्ष द्या. आपल्याला असं दिसून येतंय की फार उंचीवरती जर जायचंय तर वेग हा जास्त असायला हवा आणि फार उंचीवरती जर जाताल तर g चं मूल्य कमी होणार. आता g चं मूल्य जर कमी झालं तर हे आपल्या पथ्यातच पडतंय.
फार जर उंचावरती जर आपण चाललो तर जीचं मूल्य कमी होतंय म्हणल्यानंतर गुरुत्वाकर्षण बल कमी होऊ लागला म्हणल्यावरती मी गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकतो. मग मला जर फार उंचावरती जर जायचंय तर मला वेग फार गरजेचा आहे. म्हणजे मग मुक्ती वेग म्हणजे काय तर असा वेग की ज्या वेगाने वस्तू ही वरती जर वरच्या दिशेने जर आपण फेकली तर त्यानंतर ती वस्तू पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडून जाते किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा त्याच्यावर प्रभाव होत नाही. त्या वेगाला म्हणायचंय मुक्तिवेग. मग मुक्तिवेग म्हणजे काय ज्या वेगाने वस्तू पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडते किंवा वस्तू गुरुत्वाकर्षण बलापासून वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त होते. बघा मुक्तिवेग म्हणजे काय मग वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून जर मुक्त होत असेल त्या वेगाला म्हणायचंय आपल्याला मुक्तिवेग. आता मुक्तिवेग काढण्यासाठी बाळांनो अक्षय्यतेचा नियम तुम्हाला कळला पाहिजे. ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम इयत्ता 9वीला होता आणि तो मी तुम्हाला बेसिकच्या एका लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलेला आहे, तो स्पष्ट केलेला आहे, त्याला एकदा बघून घ्या. मग अक्षय्यतेचा नियम आपल्याला वापरायचा म्हणजे काय वापरायचं आपल्याला माहिती आहे की कधीच पूर्ण ऊर्जा जी असती म्हणजे त्याला आपण टोटल एनर्जी म्हणतो ती दोन ठिकाणी बदललेली नसते, ती समान असते. म्हणजे स्थितीज ऊर्जा कमी होणार तर गतीज ऊर्जा वाढणार, गतीज ऊर्जा जर कमी झाली तर स्थितीज ऊर्जा वाढणार. पण एकूणच जी एनर्जी असणार आहे एकूणच जी ऊर्जा असणार आहे ती दोन ठिकाणी नेहमी समानच असते. अशा पद्धतीचा तो नियम असतो, त्याला आपण अक्षय्यतेचा नियम म्हणतो. असा ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम आपल्याला इथे शिकायचा आहे की ज्या सूत्राला आपण अभ्यास करून आपण पृथ्वीवरती असणाऱ्या कुठल्याही वस्तूला किती मुक्तिवेग द्यायचा हे आपल्याला कळू शकतं. मग बघा ऊर्जेच्या अक्षय्यतेच्या नियमानुसार आता मला एक माहिती की इथं सध्या पृथ्वीवरती असणाऱ्या वस्तूकडे स्थितीज ऊर्जा आहे गतीज ऊर्जा आहे. त्या वस्तूला मी फारच जर उंच जर फेकलं की अक्षरशः पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा पण ओलांडून गेली तर आपल्याला माहितीये त्या ठिकाणी असणारा तिची ऊर्जा ही वेगळी झालेली असणार आहे. पण तिची एकूण ऊर्जा ही बदलायला नको. अक्षय्यतेचा नियमच तो म्हणतो की कोणतीही ऊर्जा कधी निर्माण होत नसते, ती कधी नष्टही होत नसते, ती केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये बदल होत असतो. यालाच म्हणतात ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम. मग त्यानुसार पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकूण ऊर्जा टोटल एनर्जी असं त्याला इंग्रजी मध्ये म्हणतात. पृष्ठभागावर म्हणून आपण म्हणू पृष्ठभाग, याला मी एक लिहिणार. तर अनंत अंतरावर वस्तूची एकूण ऊर्जा टोटल एनर्जी अनंत अंतरावर म्हणजे दोन, अशी दोन्हीकडे ऊर्जा समानच असायला पाहिजे. अक्षय्यतेचा नियम आहे. मग एकूण ऊर्जा म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी त्याची गतीज ऊर्जा आणि त्याची स्थितीज ऊर्जा. तर तशाच पद्धतीने अनंत अंतरावर असणारी त्या वस्तूची गतीज ऊर्जा आणि त्या वस्तूची स्थितीज ऊर्जा. बघा के म्हणजे गतीज ऊर्जा आणि पीई म्हणजे स्थितीज ऊर्जा. बघा बाळांनो फक्त आपल्याला इथं पृथ्वीवर आहे म्हणून याला 1 नंबर द्यायचा आहे. तर
पृथ्वीच्या बाहेर आहे म्हणून मी याला 2 नंबर दिलाय. खरं तर त्याला पृष्ठभागावर आणि अनंत अंतरावर असे शब्द वापरता येतात, पण फार जास्त जम्बलिंग किंवा कन्फ्युजिंग आपल्याला करायचं नाही. इक्वेशन सोप्यात सोपं बनवायचंय. मी याला रफ करून घेतो. मग गतीज ऊर्जेचं सूत्र असतं 1/2 mv चा वर्ग. m म्हणजे वस्तुमान, v म्हणजे वस्तूचा वेग, त्या वेगाचा वर्ग करायचा आहे. स्थितीज ऊर्जा, आता स्थितीज ऊर्जा ही पृथ्वीची स्थितीज ऊर्जा आहे, तर ती असणार आहे -gmm भागिले r. उंचीवर गेलो असेल तर r + h अशी आम्हाला घ्यायची आहे. तर गतीज ऊर्जा जर मी पृथ्वीच्या पासून अनंत अंतरावर जर गेलो, बाळांनो आपल्याला माहिती आहे की अनंत अंतरावर गेल्यानंतर वस्तूचा वेग 0 होत असतो, म्हणून 0चा वर्ग प्लस वस्तूची स्थितीज ऊर्जा पण अनंत अंतरावरती जर मी गेलो तर त्याची स्थितीज ऊर्जा असते gmm भागिले r + h. आता अनंत अंतरावर गेलो तर त्याचं अंतर सुद्धा अनंत होणार आहे. आणि मग एखाद्या पदाचं जर छेद अनंत आहे तर त्याचा भागाकार जो आहे तो जवळपास 0 असणार आहे. इथे वेग पण 0 आहे. अनंत अंतरावर वस्तू जर गेली तर बघा तिच्यावरती कुठल्याही प्रकारचा जर बल प्रयुक्त होत नाही तर तिच्याकडे वेगच असणार नाही, वस्तू स्थिर होणार आहे अनंत अंतरावर जाऊन. म्हणून हे पद सुद्धा 0 असणार आहे. हे पद देखील 0, ते पद देखील 0, दोघांची बेरीज 0 येणार. मग अशा पद्धतीने आपल्याला नवीन पद काय मिळतंय बघा, हे पद 0, हे पद मिळतंय 1/2 mv चा वर्ग. हा प्लस मायनस ही ऋण पद आहे, मग प्लस मायनस मायनस gmm भागिले r. आता बाळांनो हे जे मायनस मधलं पद आहे मी ते इकडे नेणार, प्लस मध्ये करणार. मग मला काय मिळेल बघा, 1/2 mv चा वर्ग बरोबर gmm भागिले r. बघा बाळांनो इथं मला वस्तू अनंत अंतरावर न्यायची, म्हणजे मला वस्तूला इतका वेग द्यायचा की तिने पृथ्वीची असणारी गुरुत्वाकर्षण कक्षा ओलांडली पाहिजे, त्यातून मुक्त झालं पाहिजे. म्हणून तो जो वेग असणार आहे हा वेग न लिहिता मी याला मुक्ती वेग असं लिहिणार, ई इथं लिहिणार, ज्याला मी मुक्ती वेग असं संबोधणार. वस्तूला इतका वेग द्या की वस्तू गुरुत्वाकर्षण कक्षेतून मुक्तच होईल, म्हणून त्या वेगाला v लिहिण्याऐवजी आपण त्याला मुक्ती वेग असं लिहिलं. बाकी बदल आपण करणार नाही. आणि मग या v च्या जागी जर ve लिहिलं तर बाकीच्या टर्म आपण तिकडे नेणार. बघा दोन्हीकडे वस्तूचं वस्तुमान mm आपण कॅन्सल करूया. हा 2 भागाकारात आहे, तिकडे जाऊन गुणाकारात, म्हणून ve चा वर्ग, बघा या v च्या जागी ve लिहिलं त्याचा वर्ग केला, हा 2 भागाकारात तिकडे जाऊन गुणाकारात 2gm भागिले r. मग हा जो वर्ग आहे तो तिकडे जर गेला तर वर्ग मुळात जाईल आणि आपल्याला सूत्र मिळेल ve बरोबर काय, तर वर्गमुळात 2gm भागिले r. बाळांनो इकडे लक्ष द्या, वस्तूचा असणारा मुक्ती वेग हा सुद्धा वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून राहत नाही. म्हणजे मी पेनाला जो वेग दिला की जेणेकरून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या तो बाहेर जाईल, तेवढाच वेग एखाद्या 50 किलोच्या वस्तूला जरी दिला आणि या 20 ग्रामच्या पेनाला जरी दिला, ती दोन्ही वस्तू समानच वेगाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून मुक्त होतील. हा असतो मुक्ती वेग. तर इथं पृथ्वीची बघायची जी ची किंमत जगात सगळीकडे सेम आहे. यम पृथ्वीचं वस्तुमान 6×10⁴ किलोग्राम एवढं ठेवायचं आहे. r 6400 किलोमीटर ठेवायचा आहे. या जर किमती टाकल्या तर तुम्हाला पृथ्वीचा मुक्ती वेग बाळांनो मिळेल 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही वस्तूला जर 11.2 किलोमीटर प्रति सेकंद एवढ्या तुफान स्पीडनं जर फेकलं, एवढ्या तुफान वेगानं जर फेकलं तर ती वस्तू खाली येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला एक सूत्र मिळालंय मुक्ती वेगाचं. बघा आतापर्यंत जे आपण सूत्र बनवले, माझ्या मते आपण त्या सूत्राला काहीतरी 5-6 नंबर दिला होता, कदाचित मी याला 7 नंबर देतो. सूत्र आता मला काही आठवत नाही, आपण 7वा नंबर दिलाय त्या सूत्राला. अशा पद्धतीने समीकरण गरजेचं आहे. तुम्ही तुमच्याकडं या मुक्ती वेगाचं समीकरण लिहून घ्यायचं. हे मी तुम्हाला समीकरण छोट्या g च्या रूपात सुद्धा लिहून दाखवणार आहे. चला तर रफ करू.
बघा, मुक्तिवेगाचं सूत्र मी छोट्या जीच्या रूपामध्ये लिहिणार. छोट्या जीचं सूत्र काय म्हणतं, ते म्हणतं gm भागिले r चा वर्ग. बरोबर. d म्हणजे अंतर असतं, इथे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे म्हणून मी त्याला r घेतलं. जर तसं जर केलं तर बाळांनो मला gm बरोबर मिळेल, हा r भाग करा तिकडे जाऊन गुणाकार gr चा वर्ग. हा gm ची किंमत gr चा वर्ग इथे आपल्याला पुट करायची, मला काय मिळेल, मुक्तिवेग बरोबर अंडर रूट मध्ये म्हणजे वर्गमुळात 2 gm च्या जागी आपल्याला पुट करायचे gr चा वर्ग भागिले r. इथे r वरती r चा वर्ग म्हणजे एक r वरती राहणार. अशा पद्धतीने मुक्तिवेगाचं अजून एक सूत्र मिळतं, अंडर रूट 2gr वर्गमुळात 2 छोटा g म्हणजे गुरुत्व त्वरण गुणिले त्या ग्रहाचं त्रिज्या. अशा पद्धतीने मला सगळ्या माहिती मिळत आहे. बघा बाळांनो, इथं मुक्तिवेग बघितला तुम्हाला 10वा धडा जो आहे भाग 1 चा, त्यामध्ये तुम्हाला एक क्रिटिकल व्हेलॉसिटी नावाचा सुद्धा शब्द शिकायला मिळेल. म्हणजे क्षितिज लांबीवरती किंवा त्याला आपण स्पर्श रेषेतील वेग असं सुद्धा म्हणतो. मग स्पर्श रेषेतील वेग आणि मुक्तिवेग ह्या दोघांमधला सुद्धा सहसंबंध तुम्हाला समान पद्धतीने 10वीच्याच वर्गात या पहिल्या पार्ट मध्ये 10व्या धड्यामध्ये शिकायचं आहे. त्या धड्याचं नाव आहे अंतराळ मोहिमा. तर असे सगळे सूत्र तुम्हाला पूर्ण वर्षभर कामाला असणार आणि पुढचे इयत्तेत देखील कामाला येणार. म्हणून या सगळ्यांना तुम्हाला पाठ करून घ्यायचंय, याची नोंद ठेवायची आहे. सूत्राला 7 दिलं म्हणून मी या सूत्राला 8 नंबर देतोय. समीकरण आपल्याला अशा पद्धतीने मिळाले. बघा बाळांनो, अशा पद्धतीने आपण आपला गुरुत्वाकर्षण धडा पूर्णपणे थिअरॉटिकली कंप्लीट केला. इथं एकूण एक शब्दाची माहिती, एक्स्ट्रा असणारी माहिती देखील मी तुम्हाला दिली. यासोबत आता प्रश्नोत्तर कसे असतात, त्यांचं लिखाण कसं करायचं आणि शाब्दिक उदाहरणं कसे सोडवायचे, ह्या सगळ्यांचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्या या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन येतोय. थँक्यू.